चला पित्तलवाडी संघ चला मैदानामध्ये, पित्तलवाडी चला. धन्यवाद गणेशजी केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकला. माझा विभाग माझा अभिमान डब्ल्यू विभाग क्रिकेट संघटनेअंतर्गत डब्ल्यू विभाग प्रीमियर लीग 6वा सामना आपल्या भेटीला आलाय. आई नवलाई बहिरी साखर विरुद्ध आई काळकाई पितळवाडी या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला पितळवाडी टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजी मार्कवरती आदेश आणि बॅटिंगसाठी आपण संदीप कदम यांना पाहतो. स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला प्रणयला. दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकल्यात आणि तो सामना हा बॉल सोडून दिलाय. बराचसा बाहेर पिचिंग केलाय व्हाईट बॉल जो मात्र येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. धावसंख्येला साखरच्या धावसंख्येमध्ये एक धाव ऍड केली आहे. दोन्ही टीमचा खेळ चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये. पहिले 2 सामने दोन्ही टीमने सलग जिंकले आणि आता या मॅच मध्ये पाहूया. हा ट्रॅकर पुल केलाय. पुल होईल सक्सेसफुल. बॉल देखील होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल धावा मिळतील त्याचा षटकार. थँक्यू. षटकार ठोकलाय. सुरुवात पहिला बॉल वाईट आला त्याच्यानंतर षटकार आला. 7 धावा 1 बॉल वरती 7 हे समीकरण साखरचं पाहायला मिळतंय. संदीप कदम यांचं पाहायला मिळतंय. पुढचा बॉल हा कोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. सिंगल कंप्लीट. या एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड 8 धावा धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग चांगली राहिली. आदेश त्या ठिकाणी होता. आदेश जाधव आपण पाहतोय फिल्डिंगच्या माध्यमातून बॉल त्याने स्टॉप केला. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 8 वरती गेली. हा बॉल जर पाहिला तर पायावरती लागलाय. तिकडे लेग बाईटची धाव कळवली जाते. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सुरुवात चांगली केली होती. षटकार ठोकला होता. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. आपण क्षेत्ररक्षक जर पाहिले तर एक डीप मिड विकेट मध्ये तैनात. एक लॉंग ऑन मध्ये अरविंद आपण पाहतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 षटकांची मॅच आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक त्याच्यामध्ये धावा पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आई नवलाई बहिरी साखर या टीमने बनवल्या. 62 धावा त्यांनी बनवल्या गेल्या होत्या. हा फटका आलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही. एक टप्पा घेतला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा मिळाल्या त्या 4. पुढचा बॉल
आडव्या बॅटनं पुन्हा एकदा हा देखील स्ट्रोक चांगला आहे, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या बॉलवरती देखील 6. समाचार घेतला जातोय. आदेश या गोलंदाजीवरती तोडफोड फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम यांच्या माध्यमातून होतीये. संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक आणि त्याच्यामध्ये फटकेबाजी होते. हा बॉल देखील हलक्या हाताने प्लेस केला गॅप मध्ये. अरविंद तिकडे पोहोचेल का, परंतु नाही, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. बॉल सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येईल चौकार. बीट केला आणि बॉल लॉंग स्टॉप रिझनला गेला. 22चा चौकार. फुल टॉस बॉल दिशा दिली. फाईन लेगला बॉल पाठवलाय प्रणयने. आता हा बॉल देखील थांबणार नाही, तो देखील जाईल 4 धावांसाठी. 2 बॅक टू बॅकचे चौकार आपण पाहिले. बोरावळेमध्ये स्पर्धा त्यावेळेला एकही बॉल कुठं जाणार नाही, कारण सोमनाथ तिथं असतो. आता देखील पहा, बॉल आतमध्ये गेला, तिकडे उडी मारली आणि बॉल त्याने आतमध्ये अवेलेबल केला. 4 आले चौकार. 4 धावांनी धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या वेगानं पुढे चालली. साखर संघाची 31 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 31. हा देखील बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये फाईन लेगला आणखी एक बॉल जातोय 4 धावांसाठी. प्रणयच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. दोन लगातारचे चौकार म्हणजे 3 चौकार आलेत पहिल्या 3 बॉलवरती चेतनच्या. मागील मॅच मध्ये चेतनने 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. हा खुला टाकला होता बॉल, ओव्हर पिच बॉल होता. बॉल विकेट कीपर कडे जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली. 35 या आकड्यावरती धावफलक जातोय. पहिल्या 3 बॉलवरती 12 आल्या, चौथा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल
कमी गतीने टाकलेला पिक करता आलेला नाहीये, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आदेश पोहोचतोय, कॅच ड्रॉप. आदेशने हा सहज सोपा झेल सोडलाय. प्रणय चोरगेने मागील मॅच मध्ये 33 धावा केल्या होत्या, हे विसरता कामाचा नाही, कारण धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. प्रणयने मगाच्या मॅच मध्ये 33 केल्या आणि आता त्याचा कॅच ड्रॉप झालाय. परंतु संदीप कदम एका बाजूने धावांची लयलूट करतायत. 2 षटकार 2 चौकारांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉल इथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेत, अरविंद तिकडे येतोय, झेल टिपणार, महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. संदीप कदम बाद. चेतनने 3 चौकार आल्यानंतर देखील पहा 13 धावांचं षटक त्याचं पाहायला मिळालं आणि 1 विकेट त्याने महत्वाची मिळवली आहे. निखिल आलाय मैदानामध्ये. निखिल मॅन फ्रॉम पितळवाडी संघाचा हा बॅट्समन, परंतु आज साखर टीम मध्ये त्याची वर्णी लागली. निखिल चांडविलकर मैदानात दाखल होतोय. धावपळीचं क्रिकेट नेहमीच निखिल चांडविलकर याचं पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये जास्तीचं तो करतो. एकेरीचं दुहेरी धावांमध्ये भर देतो, एकेरी दुहेरी धावांवरती भर देतो, मोठे फटके खेळतो. संघ अडचणीत असल्यावरती. संघाची धावसंख्या 36 ला 1 बाद, 2 षटकं संपलेत. अजून 12 बॉल बाकी आहेत. या 12 बॉल मध्ये एक 25-30 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट एक चांगलं सेट होईल पितळवाडी संघासमोर. आदेश आलाय, परंतु आदेशने देखील मागील मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. केवळ 6 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. तो गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक घेऊन आलाय आदेश. आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, गॅप मध्ये खेळला होता, परंतु तिकडे फिल्डिंग चांगली राहिली. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 21 धावा संदीप कदम यांनी केल्या, ते बाद झाले. प्रणयने 1-2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. तो बॅटिंग करतोय, खेळपट्टीवरती उभा आहे आणि इथून पुढचे 11 बॉल त्याला जास्तीचे खेळावे लागणार आहेत आणि मोठे फटके त्यामध्ये करावेत लागणार आहेत. बॅकफुटला गेला, कव्हरला ढकलला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी होईल तो बाद. पण विकेट घेतल्यावरती आदेश जाधवचं सेलिब्रेशन असतं. टी शर्ट अगदी तो वरती करतो, जो काही टॅटू त्याने काढलाय आपल्या मित्राचा आहे आणि ती विकेट तो त्याला डेडिकेट करतो आणि त्याचं सेलिब्रेशन नेहमीच पाहायला मिळतं खांडस संघामध्ये खेळत असताना देखील. परंतु आज पितळवाडी टीम मध्ये तो चांगली कामगिरी करतोय. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही कारण तिकडे आदेश अरविंद पेट्रोलिंग करतात. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 39 ऑन दी बोर्ड. आता कुठेतरी धावसंख्या संत पाहायला मिळते कारण 2 विकेट आघाडीचे संदीप कदम आणि प्रणय चोरगे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आहेत मैदानामध्ये. निखिल आणि उमेश बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. हा देखील बॉल जर पाहिला तर बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय, परंतु चला चेक केला जाईल, पाहिलं जाईल आपण या ठिकाणी.
नक्कीच जर पाहिलं तर दोन्ही टीमने 2 सामने सलग जिंकले. व्हाईट बॉल. तिसरा सामना जर जिंकला तर चान्सेस वाढू शकतात क्वालिफाय होण्याचे, कारण 4 मॅच एका टीमला खेळायच्या आहेत. रन रेटच्या आधारावरती आपण संघ क्वालिफाय करणार आहोत, कारण 5 टीम खेळत आहेत. 5 टीम मध्ये प्रत्येक टीमला 4-4 मॅच खेळायचे आहेत. हा लीग फॉर्मॅट. आणि मला वाटतं वीरेंद्र मोरे यांचं हे काहीतरी असावं, त्यांचे विचार असावे की प्रत्येक टीमला 4 मॅच खेळायला मिळायला पाहिजे. इथं मात्र जर पाहिलं तर धाव घेण्याची संधी होती, विकेटची देखील होती, परंतु धाव देखील नाही आली, विकेट देखील नाही आली. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती. यानंतरचा सामना आणि नवलाई भैरी साखर विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडच या 2 संघादरम्यान पुढची मॅच. हा देखील बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. नाका जवळून चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. या षटकामध्ये धावा केवळ खर्च केल्या त्या 4 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आदेशने धावसंख्येला लगाम लगावलाय, थांबवले धावसंख्या आदेशने. हा खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 42. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर. 3 ओव्हर 42. 42. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. आता शेवटच्या षटकासाठी, शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती आपण अरविंद तुडीलकरला पाहतोय. पहिला बॉल उमेश साठी. खोलातला बॉल फ्लिक केला, बॉटमच्या सगळ्यांना स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक तर कंप्लीट केली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट निखिलचं पाहायला मिळालं, उमेशचं पाहायला मिळालं. कॉलिंग देखील तेवढंच चांगलं होतं आणि त्याच्यामुळेच या 2 धावा आल्या. 2 धावांनी सुरुवात करतोय या षटकाची. धावसंख्या 44 झाली. 4 षटकांचा सामना. पुढे टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक सिंगल मिळेल. शेवटचं षटक आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 45-45. आकर्षक ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. आता वेगाने टाकलेला बॉल, फक्त बॅट फिरवली निखिलने आणि तिकडे डॉट बॉल. डॉट चेंडू. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धावा खर्च केले अरविंदने आतापर्यंत 3. हा फटका आलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कॅच होईल. हो झाली आहे कॅच आणि फलंदाज या ठिकाणी बाद.
शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चांगला षटक हे देखील राहिलं. 2 षटकामध्ये पहिल्या धाबा जर पाहिलं तर 36 होत्या, परंतु नंतरच्या षटकामध्ये आदेश आला, त्याने केवळ धाबा खर्च केल्या 6. 1 विकेट त्याला मिळाली. आणि या षटकामध्ये अरविंद देखील आतापर्यंत कमी धाबा खर्च केल्यात, केवळ 3 धाबा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. आता 2 बॉल बाकी शेवटचे. अजय चोरगे आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हा फुल टॉस होता, बॅटची कडा घेतली आहे, गॅप मधून चेंडू निघालाय. हा बॉल थांबणार नाही, जातोय 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 आणि गेलाय देखील. 4 धावा. एकोणपन्नास धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आई नवलाई बहिरी साखर संघाची धावसंख्या 49 झाली. हा फुल टॉस आहे, समोर खेळाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु पाहत राहील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 6. षटकार. चला बॅट्समन, चला काळभैरव खांडस कॅप्टन या. खांडस टीम, चला खांडस टीम या टॉस साठी या. विरू टॉस घ्या. विरू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईपर्यंत टॉस केला जाईल. खांडस टीम या. यानंतरचा सामना जय आपण पाहणार आहोत. आई नवलाई बहिरी साखर विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडस. अक्षय मालुसरे, स्वप्नील चोरगे, रुपेश चोरगे, शैलेश चोरगे यांचा संघ एका बाजूला, तर एका बाजूला नितीन हरिमोरे आणि अनिल हरिमोरे यांच्या मालकीचा संघ. टॉस जिंकलाय खांडस टीमने. निर्णय फिल्डिंग करण्याचा. यस, नितीन मोरे यांचा झेलची व्हिडिओ आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण असे झेल स्वप्नील चोरगे, मंगेश बेलोसे यांचे देखील झालेले आहेत. मंगेश बेलोसे, नितीन मोरे, प्रदीप शिंदे जवळचे मित्र आहेत, अगदी जवळचे मित्र आहेत. चला बॅट्समन, चला अरविंद, चला फास्ट थोडस. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 56 या धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद तुडीलकर आणि राज. आपण पाहतोय राजला. राज कुंभार.
पुढचा बॉल, पहिला बॉल, बॅटला सुरुवात, बॅट वरती बॉल आलेला, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला बॉल अडवलाय, डॉट बॉल. सुरुवात झाली डॉट बॉलने अरविंद तुडीलकर साठी. हा बॉल जर पाहिलं तर चांगला होता. पॉवर प्लेचं पहिलं षटक संदीप कदम. हा कव्हर्सला सुरेख फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. इथून पुढे 50 करायच्यात. 22 बॉल आणि 50 ची आवश्यकता. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, विकेट किपर जीतू कडून झाली चुकी आणि हा कॅश ड्रॉप. कॅश कोणाचा ड्रॉप झालाय तर अरविंद तुडीलकरचा, त्याला जीवदान मिळाले. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. अरविंदला आता जीवदान मिळाले, अरविंद तुडीलकरला. तर त्याचा फायदा कितपत घेतोय पाहावं लागेल. आता देखील प्रयत्न करायला हवे होते, डायरेक्ट हिट केलाय, परंतु नॉट आउट. प्रयत्न करायला होते, 2 बॉलवरती 2 कॅच उडाले होते, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. हे आपले तिसरे पंच अशोक पवार सर. चला नॉट आउट. संघाची धावसंख्या 6. हा फटका फसला आहे आता देखील, परंतु क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे. निखिल तिकडे पोहोचेल. फिल्डिंग चांगली केली, धावा मिळत आहेत त्या 2. उमेशला धावायला हवं होतं. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 8. 56 धावांचा पाठलाग करायचा, 8 झाल्यात. या बॉलवरती आता सुरेख स्ट्रोक, समोर खेळाय अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून, सिक्सर.
चला व्हाईट बॉल घोषित केला. जय मोरे या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता. जय मोरे या आपण 15 धावा केल्या होत्या. पहिलं षटक हाताळलं, 2 विकेट आणि 6 धावा केवळ खर्च केल्या होत्या. जय मोरेला दिला जातोय. वैभव वंडकर यांच्या शुभ हस्ते डीटीपी ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात प्रत्येक स्पर्धेच्या तालुक्यामध्ये. त्यांच्या हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. पहिलाच बॉल वाईड, त्याच्यावरती एक सिंगल, अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 16 झाली. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळाय कार्पेटच्या सहाय्यानं डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक निखिल चेंडूवरती वेगाने येतोय. थँक्यू. हा फटका आल्या आल्या त्याने खेळाय. क्षेत्ररक्षक प्रणय चुकी करणार नाही, परंतु त्याच्याकडून झाली चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. धावा मिळाल्या त्या 6. प्रयत्न केले होते प्रणयने, हातात बॉल होता तो बाहेर गेला आणि 6 धावा आल्या. आदेशच्या बॅट मधून तो फटका हा देखील आलाय. दुसरा देखील येतोय. हा देखील बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. 2 सलगचे षटकार आले. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 29 धावा फलकावरती. हा देखील पुढ्यात टाकला, तो मारला पुढ्या. 6 धावांसाठी लगातारचा तिसरा. होत्या. त्याच्यानंतर वाईट प्लस एक सिंगल विकेट आणि 3 षटकार. 35 झाले. हा बॉल वरती देखील लगातारचा 4था बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार.
संघाची धावसंख्या 41 झाली आहे. आता 12 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. बॉल मागे फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 42. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. झेल सोडले ना तुम्ही तर त्याचा फायदा फलंदाज घेत असतो आणि त्याचा फायदा दोघांनी घेतलाय, दोन बंधूंनी घेतलाय. हा ट्रॅकर बॅटची कडा आता झेल पकडलाय सोमनाथने आणि फलंदाज बाद. थँक्यू. 42 झाल्यात. 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सुनील सावंत चांगला बॉल हा विकेट कीपर कडे बॉलला पाठवतोय. आता मॅच आली आहे 9 चेंडू आणि 14ची आवश्यकता. कॅच जर पकडल्या असते तर धावा आता जास्तीच्या असत्या, परंतु अरविंदचा झेल सोडला जितूने, त्याच्यानंतर आदेशचा झेल सोडला प्रणयने आणि त्याच्यानंतर धावा पहा. आता मॅच 9 बॉल 14, परंतु सामना संपलेला नाहीये. जितू हे षटक महत्वाचे, पॉइंटला कट केलाय सोमनाथ. त्या ठिकाणी पहा चांगली फिल्डिंग, धावा अडवल्यात आपल्या या फिल्डिंग मध्ये सोमनाथने. त्याच्या षटकामध्ये सोमनाथच्या तब्बल 27 धावा आल्या. आठ बॉल मध्ये आता 13ची आवश्यकता आहे. हे 2 बॉल जर चांगले टाकले ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा साखरचा संघ कमबॅक करू शकतो. पुढे सरसावलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. पहा बॅकअप तिसरीचा देखील प्रयत्न, परंतु खराब. तिकडे देखील खराब. 2 धावा, 3, 4 धावा पूर्ण झाल्यात. या 4 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. 47 धावा धाव फलकावरती. 7 बॉल मध्ये 9ची आवश्यकता आहे.
हा डॉट आला असता परंतु एक धाव मिळाली बाईची. येणारे 6 बॉल 8 ची आवश्यकता. 6 बॉल 8. धन्यवाद डीजे विजय मोकश यांचे भाचे. विजय मोकश यांना एकदा भेटून सांगावं लागेल की गाणी कशा प्रकारे तुमचे भाचे सादर करतात. परंतु आमच्या गणेश केसरकर सरांना अगदी आवडीची गीत आहेत त्यांची ती. संघाची धावसंख्या 48. आता 6 बॉल आणि 8 ची आवश्यकता. प्रणय आलाय. 6 बॉल 8 ह्या धाबा वाचवायच्यात प्रणयला. पहिलाच बॉल हुक केला. बॉल मागे 4 धावांसाठी निघाला. चौकार. आता 5 बॉल मध्ये 4 करायचे. आदेश मैदानात आला. 4 षटकार त्यांनी ठोकले आणि मॅच मध्ये संपूर्णपणे घेऊन आला आदेश. परंतु अरविंद इनिंग साकारतोय. एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न करेल. कलात्मक फटका पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग झाली. निखिल कडून दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. आता 2 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 4 बॉल मध्ये करायचे त्या धावा 2. चॉप केलाय. कव्हर्सला बॉलला ढकललाय. एक सिंगल घेईल. सामना जिंकलाय. या मॅच मध्ये संघ विजय होतोय. काळकाय पितळवाडी